विज्ञान आणि तंत्रज्ञान सुधारित मूल्यमापन योजना मार्च 2020 व पुढील परीक्षांसाठी इयत्ता 9वी व 10वी साठी भाग 1 लेखी परीक्षा 40 गुण, अंतर्गत मूल्यमापन 10 गुण, एकूण 50 गुण. भाग 2 लेखी परीक्षा 40 गुण, अंतर्गत मूल्यमापन 10 गुण आणि एकूण गुण 50. अशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञान या पूर्ण विषयासाठी लेखी परीक्षा 80 गुणांची असेल, अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांची असेल आणि एकूण गुण असतील 100. लेखी परीक्षेसाठी ज्या कृतीपत्रिका बनवण्यात येणार आहेत त्याच इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. भाग 1 व 2 यांच्या 40 गुणांच्या कृतीपत्रिका विकल्पासह प्रत्येकी 60 गुणांच्या असतील. लेखी परीक्षेसाठी कृतीपत्रिका पुढील प्रमाणे असेल. प्रश्न क्रमांक पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. हे पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न असतील. बहुपर्यायी प्रश्न विचारलेले असतील आणि प्रत्येकी 1 गुणांचे 5 बहुपर्यायी प्रश्न विचारलेले असतील. प्रश्न क्रमांक 1 ब. 5 वस्तुनिष्ठ प्रश्न, यामध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रकार वगळून वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले असतील. प्रश्न क्रमांक 2 अ. यामध्ये शास्त्रीय कारणे लिहा यावर आधारित 3 शास्त्रीय कारणे विचारण्यात आलेली असतील आणि त्यापैकी कोणतीही 2 आपल्याला लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 2 ब. 2 गुणांचे 5 लघुत्तरी प्रश्न विचारलेले असतील आणि यापैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. 3 गुणांचे 8 प्रश्न विचारलेले असतील. प्रश्न क्रमांक 4 हा 5 गुणांचे 2 दीर्घोत्तरी प्रश्नांचा भाग आहे. यामध्ये 2 पैकी कोणताही 1 प्रश्न सोडवायचा असतो. अशा प्रकारे एकूण प्रश्नपत्रिकेत मुख्य प्रश्न 4 असणार आहेत आणि एकूण गुण असणार आहेत 40 आणि विकल्पासह गुण असणार आहेत 60. इयत्ता 9वी व 10वी साठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे पुढील प्रमाणे असेल. जे आपण आत्ताच पाहिलं, आपण त्याच्यावरून ओझरती नजर टाकूया. प्रश्न क्रमांक 1 अ, प्रश्न क्रमांक 1 ब, प्रश्न क्रमांक 2 अ शास्त्रीय कारणे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये 5 लघुत्तरी प्रश्न असणार आहेत. हे लघुत्तरी प्रश्न आकृती काढून भागांना नावे द्या, आकृती दुरुस्त करा, टिपा लिहा, संतुलित रासायनिक समीकरणे लिहा, नियम व व्याख्या लिहा, उदाहरणे सोडवा. यामध्ये शाब्दिक उदाहरणे असतील. फरक स्पष्ट करा, गुणधर्म, उपयोग, उदाहरणे, वैशिष्ट्ये, नियम, लक्षण, कार्य लिहा, तक्ता पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये 2 उदाहरणे देऊन 1 स्पष्ट करा. व्याख्या, नियम लिहून उदाहरणासह स्पष्ट करा. फायदे व तोटे लिहा किंवा फायदे किंवा तोटे लिहा, स्पष्ट करा. अशा स्वरूपाचे प्रश्न असतील.
प्रश्न क्रमांक 4 मध्ये प्रत्येकी 5 गुणांचे प्रश्न, 2 प्रश्न असतील. सिद्ध करा, आकृतीसह कार्य स्पष्ट करा, दीर्घोत्तरी प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा. यामध्ये तत्व, आकृती, रचना, कार्य, उपयोग अशा प्रकारचे मुद्दे दिलेले असतील. प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी पुढील प्रमाणे आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न 10 गुणांसाठी, अतिलघुत्तरी 10 गुणांसाठी, लघुत्तरी 15 गुणांसाठी, तर दीर्घोत्तरी 5 गुणांसाठी. असे 40 गुणांमध्ये ही प्रश्नपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिका विभागलेली असेल. उद्दिष्टानुसार गुणविभागणी. ज्ञानाविषयी संबंधित 10 गुण, आकलनावर आधारित 10 गुण, उपयोजन 16 गुण आणि कौशल्यावर आधारित 4 गुण अशा प्रकारे एकूण गुण 40. काठिण्य पातळीनुसार गुण विभागणी पुढील प्रमाणे. किमान काठिण्य पातळीचे 16 गुण, मध्यम काठिण्य पातळीवर आधारित 16 गुणांचे प्रश्न विचारलेले असतील आणि कमाल काठिण्य पातळी म्हणजे थोडेसे अवघड असे प्रश्न 8 गुणांचे असणार आहेत. घटकनिहाय गुण विभागणी पुढील प्रमाणे. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 साठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी साठी याप्रमाणे गुण विभागणी असणार आहे. इयत्ता 9वी भाग 1 प्रथम सत्र यामध्ये 4 प्रकरणे असणार आहेत. भाग 2 साठी प्रथम सत्राला 5 प्रकरणे असणार आहेत. इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 द्वितीय सत्रासाठी 4 प्रकरणे, त्याचप्रमाणे भाग 2 लाही 4 प्रकरणे असणार आहेत. अंतर्गत मूल्यमापन जे प्रत्येक भागासाठी 10 गुणांचा असणार आहे, त्याची विभागणी पुढील प्रमाणे दिलेली आहे. प्रात्यक्षिक कार्य प्रथम सत्र इयत्ता 9वी व 10वी. प्रात्यक्षिक कार्य प्रत्येकी 1 प्रयोग. विज्ञान 1 6 गुण, विज्ञान 2 6 गुण. प्रात्यक्षिक नोंदवही 2 गुण. विज्ञान 2 2 गुण. उपक्रम विज्ञान 1 2 गुण, विज्ञान 2 2 गुण. असे एकूण 20 गुण आणि द्वितीय सत्र 20 गुण. अंतर्गत मूल्यमापनात पाठ्यपुस्तक मंडळाने दिलेल्या प्रात्यक्षिक नोंदवहीचाच वापर करणे अनिवार्य आहे. नंतर संपूर्ण वर्षभरात विज्ञान 1 व विज्ञान 2 यासाठी प्रत्येकी 1 उपक्रम असे 2 उपक्रम करणे अपेक्षित आहे. पाठ्यपुस्तकातील पाठांच्या शेवटी काही उपक्रम दिलेले आहेत. उपक्रम लिहिताना पुढील मुद्द्यांचा उपयोग करावा. मुखपृष्ठ, अनुक्रमणिका, प्रस्तावना, गरज व आवश्यकता, कार्यपद्धती, यामध्ये उपक्रम कसा केला, किती काळ लागला, कोणती पद्धत वापरली व त्याचे विश्लेषण, निष्कर्ष व निरीक्षण, अनुमान आणि वापरलेल्या संदर्भ साहित्याची नोंद. परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.